फॉर्म आपण भरले। हे फॉर्म भरून आज आपण सादर करण्यासाठी इथे आलेलो आहोत। अनेक वर्षापासून आपण जमीन कसतो, आपण लढा घेत आहोत जमीन नावावर होण्यासाठी। पण एक गोष्ट या आपल्या आज जे आपण सगळेजण आलेलो आहोत, एक गोष्ट आपण सगळ्यांनी स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे। हा लाल बावटा, विळा हातोडा हे आपल्या हातात असल्यामुळे जरी जमीन आपल्या नावावर नसली, तलासरी आणि डहाणू या दोन्ही तालुक्यांचा मिळून 5 तारखेला जवळजवळ 15,000चा आपला मोर्चा निघाला। काल 6 मे होता। भिवंडी आणि शहापूर ठाणे जिल्ह्यातले 2 तालुके, त्यांचा भिवंडी प्रांत कार्यालयावर मोर्चा झाला। आज वाडा आणि विक्रमगड तुम्ही हजारो लोक वाडा प्रांत कार्यालयावर आलात आणि आपले हजारो जमिनीचे अर्ज जे परवा डहाणूला दिले, काल भिवंडीला दिले, आज इथे आपण वाडा प्रांत कार्यालयाला हे सगळे जे बोचकी आणतायत हे सगळे देण्यात येणार आहेत। आणि एवढंच नाही, प्रत्येक फॉर्मवर सही शिक्क्यासह कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं हे अत्यंत जबरदस्त पुस्तक शिवाजी कोण होता, या पुस्तकावर त्याची बदनामी केली। कॉम्रेड गोविंद पानसरेंची सुद्धा बदनामी केली। हे पुस्तक ज्यांनी प्रकाशित केलं त्याला आई बहिणीवरून शिव्या दिल्या। हा महाराष्ट्राचा एक आमदार। मित्रांनो, थोडी सूचना सुरुवातीला देतो। जे फॉर्म तिथे 2 टेबल लावलेले आहेत, एका टेबलावर वाडा आणि एक टेबल विक्रमगड, 3 प्रकारचे फॉर्म आहेत। त्यापैकी जो सफेद रंगाचा फॉर्म आहे तो आपण प्रशासनाकडे जमा करणार आहोत, सरकारला जमा करणार आहोत। आणि जे 2 फॉर्म आहेत त्या फॉर्मवर सही आणि शिक्का घेऊन त्या विभाग सेक्रेटरीकडे जातील। हीच प्रोसेस तिथे आता करायची आहे। कॉम्रेड, आपण नेहमी मोर्चे काढणारे लोक आहोत, आपण मोर्चे काढतो। वाडा विक्रमगड दोन्ही तालुक्यातून आलेल्या माझ्या सगळ्या कॉम्रेड बंधू आणि भगिनींनो, इतक्या कडक उन्हात चालायची काय गरज? असं सगळे आपल्याला रस्त्यावरचे लोक बघून असं चेहऱ्यावर त्यांच्या सगळ्यांच्या प्रश्नचिन्ह होतं, काय उन्हात काय चालतात? 3 महिन्यांचा वेळ आपण दिला होता कॉम्रेड। आपण सांगितलं होतं आमची जमीन मोजायला सुरुवात करा, पण अजून काही तुमच्या प्रांत अधिकाऱ्यांना मुहूर्त सापडलेला नाही। पाऊस सुरू व्हायचा मुहूर्त बघत असतील तर माहित नाही। आपण जो लॉंग मार्च काढला पालघरला, तेव्हा सगळे ते काय म्हणतात ना, नाक दाबून शरण आले होते का नाही? सगळ्यांना आत कोण फॉर्मचे गठ्ठे येत आहेत ते जमा करून तुमच्या स्वाधीन आम्हाला सर्व सही शिक्क्यानिशी द्यायचे आहेत। शिष्टमंडळ येण्याच्या अगोदर पहिल्यांदा प्रथम आम्हाला ते फॉर्म जमा करायचे आहेत।